कर्जत तालुक्यातील रस्त्यांची झालेली अत्यंत दुरवस्था आणि प्रशासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष या विरोधात सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम व पोलीस मित्र संघटनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे। तालुक्यातील विविध रस्त्यांची पाहणी करून त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरत प्रसारमाध्यमांसमोर खड्डेमय रस्त्यांची पोलखोल केली। येत्या गणेशोत्सवापूर्वी जर हे सर्व खड्डे भरले नाहीत तर गणपती बाप्पाची मूर्ती मांडीवर घेऊन रस्त्यातील खड्ड्यातच उपोषणाला बसण्याचा आणि रस्ते खड्डामुक्त होईपर्यंत बाप्पाचे विसर्जन न करण्याचा गंभीर इशारा दिलाय। त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित प्रशासन यावर काय पावलं उचलणार याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचं लक्ष लागलंय। तालुक्यातील मुख्य व ग्रामीण भागातील रस्त्यांवर सध्या प्रचंड खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। रोजच्या या खड्डेमय प्रवासामुळे स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि प्रवासी पूर्णपणे त्रस्त झाले। यापूर्वी देखील रमेश कदम यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी थेट खड्ड्यात बसून आंदोलन केले। तसेच तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDC, MMRDA आणि जिल्हा परिषद या सर्व बांधकाम विभागांच्या अखत्यारीत असलेले सर्व रस्ते पोलीस मित्र संघटनेने 3 महिने भर पावसात रस्त्यावर बसून उपोषण करून खड्डामुक्त करून घेतले होते। दरम्यान निकृष्ट कामामुळे आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा या रस्त्यांची चाळण झाली आहे। यावर्षी देखील अनेक मार्गांवर खड्ड्यांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। मांडवणे हेदवली रोड, कडाव तलावाकडून जाणारा टाटा रोडला जोडणारा रस्ता, कर्जत मुरबाड रोडवरील वंजारवाडी येथील खड्डे, सावळा फाटा ते सावळे हेदवली रोड, हेदवली येथील मुख्य रस्ता, कडाव वैजनाथ मार्ग मांडवणे रस्ता तसेच आंबोट गौळवाडी रस्ता अशा अनेक रस्ते खड्डेमय झाले। वैजनाथ मांडवणे रस्त्यावर आहोत आणि याच रस्त्यावर गेल्या वर्षी भले मोठे खड्डे पडले होते। हा रस्ता खड्डेमय होता आणि वाहन चालकांना नाही तर नागरिकांना चालणं सुद्धा शक्य नव्हतं। त्यावेळेस आम्ही गेल्या वर्षी याच रस्त्यावर आंदोलन उपोषण केलं होतं आणि आमच्या उपोषण दखल घेऊन या रस्त्याचे खड्डे भरून हा रस्ता खड्डेमुक्त केला होता। परंतु याची अशीच परिस्थिती आहे, या रस्त्यावर आता खूप खड्डे, हा रस्ता खड्डेमय आहे। हा रस्ता PWD विभागाच्या अंतर्गत येतो। आता आम्ही त्यांना ह्या रस्ता खड्डेमुक्त करण्याची लेखी पत्र देऊन विनंती करणार आहोत। जर यांनी गणपतीच्या अगोदर हा रस्ता खड्डेमुक्त केला नाही तर मात्र गणपती उत्सवामध्ये आम्ही आमच्या घरी गणपती बसवण्याच्या ऐवजी गणपती घेऊन जा इथे किंवा संपूर्ण तालुक्यात जेवढे रस्ते खड्डेमय आहेत त्या रस्त्याच्यावर गणपती घेऊन त्या खड्ड्यामध्ये बसून आम्ही आंदोलन करणार। तरी मी या संबंधित ह्याच नाही तर कर्जत तालुक्यातील PWD असेल, त्यानंतर रायगड जिल्हा परिषद असेल, MSRDC असेल, MMRDC असेल, यांना विनंती करतो की आपण गणपती अगोदर सर्व तालुक्याचे रस्ते खड्डेमुक्त करावे। अन्यथा आम्ही जसं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक विभागाच्या रस्त्यावर गणपती घेऊन आम्ही आंदोलन करू। धन्यवाद। आलेला आहे अजूनपर्यंत साईड पट्टे सुद्धा भरले, खड्डे एवढे पडलेत, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी भरपूर तकलीफीचा विषय आहे। कोण आजारी पेशंट असला तर कोणी गावातला रिक्षावाला येत नाही रात्री, त्याच्यामुळे याच्यात लवकर खड्डे मुक्त करण्यात यावी ही विनंती। त्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धुले यांनी आता आपल्याला समोर सांगितलं की हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला होता आणि गेले 5 वर्ष या रस्त्यावर कधीच दुरुस्ती केली नाही आणि कधी साईड पट्टी भरली नाही। त्याच्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि गेल्या वर्षी आम्ही याच रस्त्यावर बसून आंदोलन केलं होतं। पोलीस संघटनेच्या वतीने आम्ही मागणी केली होती या रस्त्याचे सर्व खड्डे भरून हा रस्ता खड्डेमुक्त करा। त्यावेळेस फक्त आम्हाला आश्वासन दिलं होतं की या रस्त्याचे आम्ही खड्डा भरून रस्ता खड्डेमुक्त करू। परंतु अद्याप आता आम्ही पाहणी केली असता, आम्ही या संपूर्ण विभागाची पाहणी केली तर कुठलाही रस्ता खड्डेमुक्त केलेला नाही, सर्व रस्त्यावर खड्डे आहेत। आणि या संदर्भामध्ये मला अशी माहिती मिळाली आहे की ह्या रस्त्याची अनेक नागरिकांनी तक्रार केलेली आहे आणि ह्या रस्त्याच्या खड्डे पडले, या रस्त्याची चौकशी मागितलेली आहे। चौकशी करणे मग संबंधित विभागीय अधिकारी ह्या रस्त्याची चौकशी का करत नाहीत? कारण जर आपण जर पाहिलं तर ग्रामीण मुख्यमंत्री सडक योजना जी राबवली जाते त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा नावाचा नामोल्लेख होतो आणि अशा प्रकारचे जर ठेकेदार जर काम करून जात असेल तर ते मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांच्या नावाला तिथं गालबोट लागतं। त्यांचा कुठल्या प्रकारचा ह्या रस्ते निकृष्ट करा असं काही त्यांचा आदेश नसतो, परंतु हा स्वयंघोषित आदेश असतो आणि त्यांना पाठीचे अधिकारी घालतात। तर माझं म्हणणं आहे की आता ह्या रस्त्याचं 5 वर्षामध्ये का चौकशी करण्यात आली आणि ज्या अधिकाऱ्यांनी ह्या रस्ते चौकशी केली त्याच्यावर कारवाई करणे आणि आता हा गणपतीच्या अगोदर हा रस्ता संपूर्ण सावळा हेदोली हा रस्ता खड्डेमुक्त करण्यात यावा। संबंधित विभागाचे बांधकाम अधिकारी असतील, म्हणजे मला असं वाटतं हा रस्ता PWD आहे आणि या रस्त्याचे बांधकाम विभागीय उप अभियंता राहुलजी देवान हे आहेत, तर त्यांनी हा रस्ता गणपती येण्याच्या अगोदर खड्डेमुक्त करावा आणि पोलीस संघटना
या रस्त्यावर गणपती प्राणप्रतिष्ठा करून गणपती घेऊन या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करेल. याच्या असं आम्ही सर्व या संबंधित विभागाच्या बांधकाम विभागाला इशारा देतोय. याची सर्व अधिकारी असतील किंवा संबंधित विभागात या विभागातील लोकप्रतिनिधी असतील त्यांनी दखल घेऊन आम्हाला ज्यावेळी अगर उपोषण करण्याची वेळ आली तर आपण सर्व नागरिक, पत्रकार, सामाजिक, धार्मिक, राजकीय जेवढे काही लोक इथे सुज्ञ लोक असतील त्यांनी पाठिंबा देऊन सहकार्य करावे. ज्या दिवशी आम्ही ह्या रस्त्याच्या खड्ड्यात गणपती घेऊन उपोषणाला बसू त्या दिवशी जोपर्यंत हा रस्ता खड्ड्यामुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही गणपती विसर्जन करणार नाही. पण आम्हाला ह्या रस्त्यावर बसल्यावर गणपती घेऊन बसल्यावर पुढच्या वर्षी जरी आम्हाला तो गणपती विसर्जन करण्याची वेळ आली तरी चालेल, कारण हा आमचा इशारा आहे. आपण जर बघितलं तर कर्जत तालुक्यामध्ये बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत. ते सर्व रस्ते खड्डेमुक्त करावे अशा मागणी करून आम्ही मागणी संबंधित विभागाला करतोय. सर्व विभाग असतील त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, रायगड जिल्हा परिषद असेल, MMRDC असेल, MSRDC असेल, सगळ्याच विभागाने आमच्या कर्जत तालुक्याचे रस्ते गणपती स्थापनेच्या अगोदर खड्डेमुक्त करावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करू. धन्यवाद. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे.